अमोल मिटकरी यांच्या गाडीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता आणि त्यानंतर झालेल्या सगळ्या गोंधळानंतर हृदयविकाराच्या झटक्याने या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत मनसेचे ज्येष्ठ नेते आहेत. महाजन साहेब, काय मागणी आहे? तुम्ही अजित पवारांसह त्या सगळ्या या जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. काय सगळी मागणी? सर्वप्रथम तर माझ्या पक्षाचा तरुण कार्यकर्ता जय मालवकर यांचा हृदयविकाराने त्या सगळ्या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. त्याला मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच्या परिवाराच्या दुःखात मी, माझा पक्ष आणि माझा नेता राज ठाकरे खंबीरपणे सर्व अर्थाने त्यांच्या मागे उभा आहोत. जर तुम्ही शाब्दिक हल्ले करताना संयम बाळगला नाही तर काय होऊ शकतं ही कालची घटना आहे. 2 दिवसापूर्वी माननीय राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये एक ज्याला काय म्हणतो उच्च दर्जाचा असा एक विनोद केला. तो राजकीय विनोद होता. तो विनोद यांना समजला का नाही माहीत नाही, पण त्याच्यावर राष्ट्रवादी अजितदादा गटाचे वाचाळवीर, कांगावाखोर प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंना सुपारीबाज म्हटले. माझं म्हणणं असं आहे की अमोल मिटकरी हे संवैधानिक पदावर आहेत, विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यांच्याकडे असा कुठला पुरावा आहे की राज ठाकरेंनी कोणाची सुपारी घेतली असे त्यांनी जगासमोर आणायला पाहिजे. नसतं त्याने याची माफी मागायला पाहिजे. या त्यांच्या वक्तव्याने आमचे कार्यकर्ते प्रक्षुब्ध झाले आणि ते त्यांना जाब विचारण्यासाठी विश्रामगृहावर गेले. तिथं जी काही बाचाबाच झाली, गोंधळ झाला, त्याच्यातून त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली. त्या दगडफेकीचं समर्थन आम्ही करत नाही, पण दगडफेक का झाली तर या सगळ्या घटनेतून ती दगडफेक झाली. आणि अमोल मिटकरीनं आपण आमदार आहोत याचा गैरफायदा घेत पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन धरलं आहे आणि या सगळ्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हे दाखल करा म्हणून आग्रहाची मागणी केली. आणि या मागणीमुळे आमचा एक तरुण कार्यकर्ता याच्यावर मानसिक खूप दबाव आला, त्याचा रक्तदाब वाढला आणि हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला. जर अमोल मिटकरीच्या गाडीवर दगडफेक केल्यानंतर त्यांच्या पक्षाचा प्रवक्ता उमेश पाटील असं म्हणतो राजसाहेबांना अटक करा, तर आमचा एक तरुण कार्यकर्ता ज्याचं दुःखद निधन झालं आहे, मीही सरकारकडे मागणी करतो की अमोल मिटकरी, उमेश पाटील आणि माननीय अजितदादा पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा त्वरित दाखल करून पुढील कारवाई करावी. म्हणजे अजित पवारांवर गुन्हा दाखल करण्याची तुमची मागणी आहे? हो, निश्चित. कारण त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी आणि त्यांच्या पक्षाच्या आमदारांनी हे बोलल्यामुळे आमचा तरुण कार्यकर्ता मृत्युमुखी पडला. जर अमोल मिटकरीच्या गाडीवर दगडफेक केली तर राजसाहेबाला अटक करा म्हणून मागणी करू शकतात ते, तर आमचा कार्यकर्ता मृत्युमुखी पावल्यावर मी का नाही मागणी करू शकत आहे? आधी दादावर सदोष मनुष्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. बरं, तुम्ही म्हणताय गुन्हा दाखल करा, हे सगळ्या गोष्टीचं समर्थन तर होणार नाही, गाडी फोडल्याचंही होणार नाही आणि ते मृत्यू झाला ते दुःखद घटना आहे. पण लोकसभा निवडणुकीत तेच अजित पवार, तेच राज ठाकरे, तेच महायुतीचे उमेदवार सगळे सोबत होते. हे पहा, आता ह्या टीका का? थांबा, कुठंतरी सगळ्यांचा गैरसमज झाला. राज ठाकरे साहेबांनी स्वच्छ शब्दात पाडव्याला शिवतीर्थाहून काय सांगितलं होतं की मोदी या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे म्हणून आम्ही महायुतीला पाठिंबा देतो. म्हणजे आमचं उद्दिष्ट मोदींना पाठिंबा द्यायचं होतं. आता मोदीसोबत राष्ट्रवादी अजित पवार गट आहे. एक आपद्धर्म म्हणून त्यांचा आम्ही प्रचार केला रायगडमध्ये आमच्या कार्यकर्त्याचा, विशेषतः आमचे कोकणातले नेते वैभव खेडेकर यांचा विरोध होता. हेच राष्ट्रवादीचे नेते अजित दादा आणि बाकीचे नेते माननीय राज ठाकरेकडे जाऊन बसले आणि वैभव खेडेकरची समजूत काढा म्हणले. वैभव खेडेकरची समजूत काढण्यात आली. त्या प्रचाराला मी सुद्धा गेलो होतो आणि आम्ही मनापासून प्रचार केला, मेहनत घेतली, म्हणून त्याचा परिणाम असा झाला की सुनील तटकरे निवडून आले. त्यावेळेस तुम्हाला अजित दादांना आणि त्यांच्या पक्षाला राजसाहेब चालले, त्यावेळेस राजसाहेब सुपारीबाज नव्हते का? सुनीताताई पवारचा प्रचार आमच्या कार्यकर्त्यांनी केला बारामतीत, ते तुम्हाला चालला. त्यावेळेस आमचा नेता सुपारीबाज नव्हता काय? अरे सुपारीबाज ते यांचे नेते आहेत. खुद्द पंतप्रधानांनी यांच्यावर आरोप केलेत, खुद्द भाजपने यांच्यावर आरोप केलेत. म्हणजे अजित पवार हो, अहो गाडीवर पुरावे घेऊन गेलते. हे अजित पवार पाटबंधारे खात्याचे मंत्री असताना काय भ्रष्टाचार झाला आहे, कसे काय धरणाचे एस्टिमेट वाढले गेले, महाराष्ट्र राज्य बँकेत काय घोटाळे झाले, खुद्द पंतप्रधानांनी मध्य प्रदेशच्या सभेत सांगितलं. जरांडेश्वर कारखाना कसा कुलुप्त्या करून घेण्यात आला, एकत्र पवार कुटुंब असताना कन्नडचा कारखाना कसा घेण्यात आला, जग जाहीर आहे. शेवटचा प्रश्न,
जर गुन्हे दाखल झाले नाही तर तुमची मनसेची काय भूमिका असणार आहे? आम्ही कायदेशीर मार्गाने जाऊ, आम्ही सत्याग्रह करू, आम्ही अजून आग्रह धरू, याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू. राजसाहेब या बाबतीत निर्णय घेतील. ही सगळ्या घटना आम्ही राजसाहेबाच्या कानावर घालू, त्यांच्या कानावर ते गेल्याच असतील आणि आम्ही आग्रही मांडू धरू की यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. नक्कीच हे होते महाजन प्रकाश महाजनजी आणि त्यांनी असं म्हटलं आहे की काल जे प्रकरण घडलं आहे मनसे कार्यकर्त्याचा जो दुर्दैवी मृत्यू झाला आहे या सगळ्या प्रकरणी थेट अजित पवारांवरच गुन्हा दाखल करा, अन्यथा कायदेशीर मार्गाने उग्र पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहोत असल्याचं महाजन म्हणाले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर.